Hello everyone, I welcome you all in our next video lecture. In this video lecture we are going to learn equation of tangent and normal. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल कसं काढायचं आहे हा नवा कॉन्सेप्ट, नवा पॉईंट आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट x1 y1 ऑन द कर्व इन स्लोप पॉईंट फॉर्म. आता इक्वेशन ऑफ टँजंट काढण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे आणि तो हा फॉर्म्युला असणार आहे y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. हा फॉर्म्युला आपण फर्स्ट सेमिस्टरमध्ये अभ्यासला आहे. इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन काढत असताना आपण या स्लोप पॉईंट फॉर्मचा उपयोग करून इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन फाइंड आउट केलेले आहोत. तर यावरील एक्झाम्पल्स देखील आपण सॉल्व केलेले आहेत. तर तोच सेम फॉर्म्युला इथे आहे y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1 वेअर m इज इक्वल टू, आता इथे m म्हणजे काय आहे, सेम स्लोपच असणार आहे. पण इथे स्लोप म्हणजे काय आहे, डेरिव्हेटिव्ह dy बाय dx ॲट पॉईंट x1 y1. m इज इक्वल टू स्लोप ऑफ टँजंट ॲट x1 कॉमा y1. x1 y1 म्हणजे इथे तुम्हाला काही पॉईंट्स दिले असतील xy पॉईंटच्या फॉर्ममध्ये असणार आहेत. तिथे xy असं नसून 2 3 1 4 वगैरे असे पॉईंट दिले असतील. तर त्यावेळेस त्या पॉईंटच्या जवळ आपल्याला स्लोप फाइंड आउट करायचा आहे, स्लोप ऑफ टँजंट, आणि या स्लोपचा वापर करून हा इक्वेशन ऑफ टँजंट आपल्याला काढायचा आहे. त्याचबरोबर इक्वेशन ऑफ नॉर्मल ॲट पॉईंट x1 y1 ऑन द कर्व इन स्लोप पॉईंट फॉर्म. सेम पुन्हा स्लोप पॉईंट फॉर्मच इथे आपण यूज करणार आहोत इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करण्यासाठी. तर हा फॉर्म्युला आहे y मायनस y1 इज इक्वल टू m डॅश इंटू x मायनस x1. आता इथे m डॅश म्हणजे काय आहे, तर सिमिलरली स्लोप ऑफ नॉर्मल ॲट पॉईंट x1 y1. पण इथे m डॅश बघा काय आहे, -1 अपॉन dy बाय dx म्हणजेच -1 अपॉन m. तुमचा इथे m जो काही येईल त्याचाच रेसिप्रोकल घेतल्यानंतर तो m डॅश तुम्हाला मिळेल, म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल. तर या दोन फॉर्म्युलांचा उपयोग करून आपल्याला यावरचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. चला तर मग आपण एक्झाम्पल सॉल्व करूयात. सो फर्स्ट एक्झाम्पल इथे दिले, फाइंड द इक्वेशन ऑफ द टँजंट टू द कर्व 4x² प्लस 9y² इज इक्वल टू 40 ॲट 3,2. आता तुमचे फॉर्म्युल्यामध्ये जे x1 y1 तुम्हाला दिसत होतं ते म्हणजे हा पॉईंट आहे 3,2. x म्हणजे 3, x1 म्हणजे आणि y1 म्हणजे 2, आणि हा तुम्हाला दिलेला आहे कर्वचा इक्वेशन. सो आता यावरून आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करायचं आहे. सर सोल्युशनमध्ये पहिल्यांदा गिवन इक्वेशन ऑफ कर्व आपण लिहून घेतला 4x² प्लस 9y² इज इक्वल टू 40. नाव डिफरन्शिएटिंग 1 विथ रिस्पेक्ट टू x. 1 म्हणजे हा इक्वेशन आहे, तर याला आपल्याला इथे डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x. सो दोन्ही साईडला d बाय dx अप्लाय होईल. d बाय dx ऑफ 4x² प्लस 9y² इज इक्वल टू d बाय dx ऑफ 40. नाव आता इथे u प्लस v आहे, त्यामुळे हा डेरिव्हेटिव्ह सेपरेटली आपल्याला काढायचं आहे. सो d बाय dx ऑफ 4x² प्लस d बाय dx ऑफ 9y² इज इक्वल टू 0. कारण 40 हा जो नंबर आहे तो कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय आहे, 0. सो 4 इंटू, आता इथे हा 4 कॉन्स्टंट आहे त्यामुळे तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतलेला आहे, d बाय dx ऑफ x² प्लस इथला 9 देखील आधी लिहून घेतला आणि डेरिव्हेटिव्ह y² आपल्याला काढायचं आहे इक्वल टू 0 ॲज इट इज. नाव 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² काय आहे, 2x, x⁻n चा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे, प्लस 9 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y² चा डेरिव्हेटिव्ह 2y, आणि आपण इथे yचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतोय त्यामुळे इथे आपल्याला dy बाय dx ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 2y इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0. सो 4 2 जा 8 इंटू x मीन्स 8x प्लस 9 2 जा 2 मीन्स 18y इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0. सो यावरून आता आपल्याला dy बाय dx काढायचा आहे. सो 18y dy बाय dx आहे तसं मी LHSला ठेवलेलं आहे आणि या 8xला RHSला शिफ्ट केलेलं आहे. सो काय होईल ते -8x. सो देअरफॉर dy बाय dx इक्वल टू, हा 18y जो आहे तो इथे मल्टिप्लिकेशनला आहे, इकडे येताना डिव्हिजनला येईल. सो dy बाय dx इक्वल टू -8x अपॉन 18y. ह्याला आता
ॲट पॉईंट 3,2 आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट ॲट 3,2 या पॉईंटला काढायचं आहे. आत्तापर्यंत आपण काय काढतोय, अजून dy बाय dx काढतोय. का dy बाय dx काढतोय, तर आपल्याला इक्वेशननुसार इक्वेशन ऑफ टँजंट जर काढायचं असेल तर त्या फॉर्म्युलानुसार m पाहिजे, आणि m म्हणजे काय आहे, dy बाय dx म्हणजे स्लोप ऑफ टँजंट आपल्याला लागणार आहे. ते आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतोय इथे. सो dy बाय dx इथे काढलेला आहे, परंतु यामध्ये x आणि y आहे. तर आता इथे एक्स वायच्या या दोन व्हॅल्यूज आपल्याला सबस्टिट्यूट करायच्या आहेत. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू -8 × 3. एक्सच्या ठिकाणी 3 आला, कारण हा पॉईंट म्हणजे x आहे, 2 म्हणजे y आहे. सो 18 × 2 विच इज इक्वल टू -24. 8 3 जा 24 आणि मायनस ॲज इट इज 18 2 जा 36. सो ह्याला इथे भाग घातलात तर तुम्हाला -2/3 हे आन्सर मिळेल. सो कसं, 12 2 जा 24, 12 3 जा 36. सो देअरफॉर द स्लोप ऑफ टँजंट, आता हा जो काही dy बाय dx इक्वल टू -2/3 आपल्याला मिळालेला आहे, तो म्हणजेच काय आहे, स्लोप ऑफ टँजंट म्हणजेच m आपल्याला फॉर्म्युलामध्ये हा लागणारा आहे. सो m इज इक्वल टू -2/3. नाव इक्वेशन ऑफ टँजंट ॲट 3,2. आत्ता आपण इक्वेशन ऑफ टँजंटचा फॉर्म्युला वापरून इक्वेशन काढणार आहोत. सो हा आपला फॉर्म्युला आहे स्लोप पॉईंट फॉर्मचा, y - y1 इज इक्वल टू m × x - x1. आता y1 आपल्याला माहिती आहे 2 आहे, इथे दिसतंय पॉईंटमध्ये, आणि x1 म्हणजे 3 आहे, आणि स्लोप पण आता आपण फाइंड आउट केलेला आहे -2/3. सो y - 2 इज इक्वल टू -2/3 इंटू x - x1 म्हणजेच 3. हे दोन पॉईंट्स म्हणजे x1 y1 आहेत. ओके, आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे. फक्त या 3ला इकडे y - 2ला मल्टिप्लाय केलं आहे. सो -2 इंटू x - 3. आतमध्ये या ब्रॅकेटमध्ये 3ने मल्टिप्लाय करा. 3y -6 इज इक्वल टू -2x मायनस प्लस 2 3 जा 6. सो देअरफॉर 2x + 3y, मी हा जो काही RHS आहे -2x + 6 हा मी इकडे लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करते. सो हा -2x इकडे येताना +2x होईल, हा +3y ॲज इट इज, -6 ॲज इट इज, हा +6 LHSला येत असताना -6 होईल. सो त्यामुळे इक्वेशन काय मिळालं आपल्याला, देअरफॉर 2x + 3y - 12 इज इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंट ऑफ द गिवन कर्व. तर हा झाला आपला इक्वेशन ऑफ टँजंट. अगदी इझी आहे. सेम प्रोसिजर, सेम मेथड आपल्याला फॉलो करायची आहे. पहिल्यांदा दिलेल्या इक्वेशन ऑफ कर्वला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे, त्यावरून आपण dy बाय dx मिळवणार आहोत, आणि दिलेल्या पॉईंटजवळ dy बाय dxची व्हॅल्यू काढणार आहोत, म्हणजेच आपल्याला स्लोप मिळेल m. m म्हणजेच dy बाय dx असणार आहे ॲट द गिवन पॉईंट x1 y1, आणि त्याच दिलेल्या स्लोपला आपण या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करून, पॉईंटला देखील यामध्ये सबस्टिट्यूट करून इक्वेशन ऑफ टँजंट आपण फाइंड आउट केलेलं आहोत. त्याच पद्धतीने आपल्याला नॉर्मल विचारलं असेल काढायला इक्वेशन ऑफ नॉर्मल, ते देखील याच फॉर्ममध्ये आपल्याला काढायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. फाइंड द इक्वेशन ऑफ द टँजंट अँड नॉर्मल. आता इथे बघा इक्वेशन ऑफ टँजंट पण विचारले आणि नॉर्मल, म्हणजे या दिलेल्या एकाच कर्ववरून, या एका पॉईंटवरून आपल्याला टँजंटचा पण इक्वेशन काढायचं आहे आणि नॉर्मलचा पण इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. सो गिवन इक्वेशन ऑफ कर्व लिहून घ्यायचं आहे, y इज इक्वल टू x × 2 - x. आता याला मी थोडंसं सिम्प्लिफाय करून लिहिते आहे. या एक्सने मी ब्रॅकेटमध्ये असलेल्या टर्म्सना मल्टिप्लाय करते. सो x × 2 इज 2x मायनस x × x मीन्स x². ओके, नाव डिफरन्शिएटिंग 1 विथ रिस्पेक्ट टू x. 1 म्हणजे तुम्ही या ओरिजिनल जो काही पहिलं इक्वेशन लिहिलं आहे y इक्वल टू, त्यालाच 1 म्हणू शकता. सो दोन्ही साईडला आपल्याला dy बाय dx अप्लाय करायचं आहे. या इक्वेशनला आपण हा कन्सिडर करतोय, कारण ही स्टेप मी सिम्प्लिफाय करून लिहिलेली आहे. सो dy बाय dx ऑफ y इज इक्वल टू dy बाय dx ऑफ 2x मायनस x². सो dy बाय dx इक्वल टू, इकडे dy बाय dx जो आहे तो सेपरेटली अप्लाय होईल, dy बाय dx ऑफ 2x मायनस dy बाय dx ऑफ x². डेरिव्हेटिव्ह मला वाटतं आतापर्यंत सगळ्यांना फॉर्म्युले बऱ्यापैकी पाठ झाले असतील किंवा प्रॅक्टिसही झाल्या असतील, त्यामुळे आता डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फटाफट काढता येतील. आणि इथे आपण अगदी सिम्पल डेरिव्हेटिव्ह्ज काढतोय. सो 2xचा डेरिव्हेटिव्ह 2, कारण 2 तर कॉन्स्टंट ॲज इट इज घेतला, आणि xचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x तो 1 असणार आहे. सो 2 × 1 इज 2, आणि x² चा डेरिव्हेटिव्ह
2x. सो dy बाय dx इक्वल टू 2 मायनस 2x आपल्याला मिळाला. आणि आता आपल्याला या पॉईंटमध्ये ते काढायचं आहे, dy बाय dx ॲट 2,0. म्हणजे इथं तुमचा x जो आहे तो 2 आणि y जो आहे तो 0. तर इथं xच्या ठिकाणी मला काय सबस्टिट्यूट करायचं आहे तर 2. सो 2 मायनस 2 इंटू 2 म्हणजे 2 मायनस 4 इज इक्वल टू काय मिळालं, dy बाय dx ॲट पॉईंट 2,0 इज -2. म्हणजे हा झाला आपला m. देअरफॉर स्लोप ऑफ टँजंट m इज इक्वल टू -2. आता आपल्याला इथे इक्वेशन ऑफ टँजंट विचारलं आणि नॉर्मल, त्यामुळे नॉर्मलसाठी आपल्याला m लागत नसून m डॅश लागतो. त्यामुळे या m नंतर लगेच आपण m डॅश इथे काढून घेतोय. स्लोप ऑफ नॉर्मल m डॅश म्हणजेच -1/m. सो -1/m म्हणजे किती आलेलं आहे, -2. सो मायनस मायनस कॅन्सल होईल आणि m डॅश किती मिळाला, 1/2. तर आता इक्वेशन ऑफ टँजंट पहिल्यांदा काढूया, मग इक्वेशन ऑफ नॉर्मल आपण फाइंड आउट करूया. सो इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट 2,0 इज, सो दिस इज आवर फॉर्म्युला. नाव सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ m, x1 अँड y1. सो y मायनस 0, आपला y1 0 दिलेला आहे. m स्लोप dy बाय dx आत्ताच आपण काढला आहे -2 आणि x मायनस x1 म्हणजे 2. सिम्प्लिफाय करायचं आहे फक्त इथे. y मायनस 0 म्हणजे y आणि पुढची इज इक्वल टूची टर्म जी आहे ती ॲज इट इज. सो y इज इक्वल टू -2x मायनस मायनस प्लस 4. सो देअरफॉर आता या 2xला इकडे शिफ्ट केली आणि +4ला पण इकडे शिफ्ट केली आहे LHSला. तर काय मिळालं मला इक्वेशन, 2x + y - 4 इज इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट 2,0. याचप्रमाणे आपल्याला इक्वेशन ऑफ नॉर्मल देखील काढायचं आहे. सो इक्वेशन ऑफ नॉर्मल ॲट पॉईंट 2,0 इज सेम फॉर्म्युला आहे, फक्त इथे एमच्या ऐवजी m डॅश आहे, म्हणजेच स्लोप ऑफ नॉर्मल. स्लोप ऑफ नॉर्मल आत्ता आपण फाइंड आउट केलेला आहे 1/2. सो y1 तर 0 आहे आणि x1 2 आहे. सिम्प्लिफाय करा. आता इथे या 2 ने मी इकडे मल्टिप्लाय केलेला आहे. y मायनस 0 म्हणजेच y आणि 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल, 2y इज इक्वल टू 1 इंटू x मायनस 2. देअरफॉर फायनल इक्वेशन ऑफ नॉर्मल काय मिळाला, x मायनस 2y मायनस 2. फक्त या 2yला इकडे शिफ्ट केलेला आहे RHSला. हा 2y इकडे आल्यानंतर -2y होईल आणि बाकीचे टर्म्स ॲज इट इज विच इज इक्वल टू 0. सो दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ नॉर्मल ॲट पॉईंट 2,0. सेम याच पद्धतीने आपल्याला म्हणजे इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मलवरील एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहेत. सेम प्रोसेस, सेम मेथड. नाव थर्ड एक्झाम्पल. क्वेश्चन बघा काय दिलं आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट टू द कर्व y इज इक्वल टू 9x² - 12x + 7 विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आता विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस म्हणजे कोण पॅरलल आहे एक्स ॲक्सिसला, टँजंट. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल राइट डाउन द गिवन इक्वेशन ऑफ कर्व y इज इक्वल टू 9x² - 12x + 7. नाउ डिफरन्शिएटिंग 1 विथ रिस्पेक्ट टू x. दिस इज आवर इक्वेशन 1. डी बाय dx अप्लाय करा दोन्ही साईडला. सो dy बाय dx इक्वल टू d बाय dx ऑफ 9x² मायनस d बाय dx ऑफ 12x प्लस d बाय dx ऑफ 7. 9 ॲज इट इज x² डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 12 ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे 1 आहे, त्यामुळे 12 इंटू 1 इज 12 आणि 7 हा कॉन्स्टंट आहे आणि त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. तर dy बाय dx काय मिळाला, 18x मायनस 12. आपल्याला इथे पॉईंट दिलेले नाही आहेत. आत्तापर्यंत जे एक्झाम्पल आपण सॉल्व केले आहेत त्यामध्ये आपल्याला पॉईंट दिले होते x1 y1. मग आपण ह्या dy बाय dxमध्ये x1 y1 ठेवून m मिळवायचो. पण या क्वेश्चनमध्ये काय वेगळं आहे तर इथे आपल्याला सांगितले की टँजंट इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. ओके. त्यामुळं त्या टँजंटचा जो स्लोप आहे तो काय असणार आहे, 0 असणार आहे. dy बाय dx इक्वल टू 0. तर ही व्हॅल्यू आपल्याला इथे सबस्टिट्यूट करायची आहे. सो 18x मायनस 12 इज इक्वल टू 0. सो विच इम्प्लाइज 18x इज इक्वल टू 12 अँड विच इम्प्लाइज x इज इक्वल टू 12 बाय 18 मीन्स x इज इक्वल टू 2/3. आता या 2/3ची व्हॅल्यू आपल्याला 1 मध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे. का बरं, कारण yची किंमत मिळवण्यासाठी व्हॅल्यू ऑफ y आपल्याला ऑब्टेन करायचं आहे. त्यामुळे आपण ही जी काही xची व्हॅल्यू आली 2/3 ते इक्वेशन 1 मध्ये ठेवून y मिळवणार आहोत. सो सबस्टिट्यूट करा y मध्ये.
जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे तुम्हाला 2/3 ठेवायचं आहे. 9 इंटू 2/3 स्क्वेअर मायनस 12 इंटू 2/3 प्लस 7. 9 ॲज इट इज 2/3चा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9 मायनस या 12ने 2ला मल्टिप्लाय केलं 12 2 24 अपॉन 3 ॲज इट इज प्लस 7. सो हे 9 9 कॅन्सल होईल. 4 3 1 3 3 8 24 4 मायनस 8 प्लस 7 म्हणजेच वाय काय मिळाला इथे 3. तर इथे आपल्याला 2 पॉईंट्स मिळालेले आहेत. एक्स इक्वल टू 2/3 अँड वाय इज इक्वल टू 3. क्वेश्चनमध्ये आपल्याला इथे पॉईंट दिला नव्हता, फक्त एवढी माहिती दिली होती की टँजंट इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आणि आपल्याला माहिती आहे की जर टँजंट हा एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर त्या टँजंटचा स्लोप जो आहे तो काय असणार आहे 0 असणार आहे. सो यावरून आपण एक्स आणि वाय 2 पॉईंट्स मिळवले आहेत. आता आपण इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करू शकतो. x1 y1 मिळाले 2/3, 3 आणि स्लोप ऑफ टँजंट m किती आहे 0. सो नाव इक्वेशन ऑफ टँजंट ॲट धिस पॉईंट 2/3, 3 इज, हा फॉर्म्युला आहे y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ y1 m अँड x1. y1 3 आहे, m हा 0 आहे, इथं लिहिलेले आहेत पॉईंट्स, आणि x1 जो आहे तो 2/3 आहे. सो सिम्प्लिफाय करा. 0 इंटू हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे काय असणार आहे 0च असणार आहे. सो y मायनस 3 इज इक्वल टू 0 म्हणजेच y इज इक्वल टू 3. सो दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंट ऑफ द गिवन कर्व. हा झाला आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट जो आपण फाइंड आउट करतोय तो इथे मिळालेला आहे. नाव पुढचा आणखीन एक एक्झाम्पल आपण बघूयात. आता ज्या टाईपमध्ये एक्झाम्पल सॉल्व केलं आहे त्याच टाईपमध्ये हा क्वेश्चन विचारला आहे. फाइंड द, ओके इथे क्वेश्चन थोडासा इनकम्प्लीट वाटतोय. फाइंड द पॉईंट इथं हवा असायला पाहिजे, पॉईंट असणार आहे. ओके, फाइंड द पॉईंट ऑन द कर्व y इज इक्वल टू x³ प्लस 3x² मायनस 9x प्लस 7 ॲट विच टँजंट्स ड्रॉन आर पॅरलल टू एक्स ॲक्सिस. इथं फाइंड द पॉईंट्स ऑन द कर्व पाहिजे. या कर्ववरील पॉईंट्स आपल्याला काढायचे आहेत. त्यामुळे इथं तुम्ही क्वेश्चन लिहित असताना पॉईंट्स हे करेक्शन करून घ्या. इथं लिहू का मी तुम्हाला, त्यास इथं येणार नाही ते लिहिता, तुम्ही ते करेक्ट करून घ्या की इथं आपल्याला पॉईंट्स फाइंड आउट करायचे आहेत. ओके, सो डिफरन्शिएटिंग जो काही कर्वचा इक्वेशन दिला आहे त्याला 1 कन्सिडर केलं आणि याला डिफरन्शिएट करायचं आहे. सो d/dx अप्लाय करा. आता ही प्रोसिजर सेम आहे, प्रत्येक वेळी आपण तेच स्टेप फॉलो करतोय. सो सेपरेटली d/dx द्यायचं आहे. इथं d/dx ऑफ x³ प्लस d/dx ऑफ 3x² मायनस d/dx ऑफ 9x प्लस d/dx ऑफ 7 प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सो dy/dx इक्वल टू x³ डेरिव्हेटिव्ह x⁻n चा फॉर्म्युला वापरायचा आहे म्हणजे काय मिळेल 3x² प्लस 3 ॲज इट इज x² डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 9 ॲज इट इज xचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे 1 असणार आहे, त्यामुळे इथं लिहिलेलं नाही आहे. आणि 7चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. सो dy/dx काय मिळाला 3x² प्लस 6x मायनस 9. नाव टँजंट इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस अगेन. आणि माहिती आत्ताच एक एक्झाम्पल सॉल्व केले. जर टँजंट पॅरलल असेल एक्स ॲक्सिसला तर त्याचा स्लोप काय असतो 0 असतो, म्हणजेच dy/dx इज इक्वल टू 0. dy/dxची ही व्हॅल्यू इथं आपल्याला सबस्टिट्यूट करायची आहे. सो 3x² प्लस 6x मायनस 9 इज इक्वल टू 0. यामधून आता मी x जो आहे तो कॉमन घेतलेला आहे, त्यामुळे मला काय मिळालं x² प्लस 2x मायनस 3. सो हा जो काही आहे इथं मी इथून 3 कॉमन घेतलेला होता, x नाही 3 कॉमन घेतला आहे, म्हणजेच 3 इथून बाहेर आला तर x², 3 2 6 म्हणजे इथून पण 3 बाहेर आला आणि 3 3 9. आणि हा 3 जो आहे तो LHS कडून RHSला शिफ्ट केल्यानंतर 0ला डिवाइड होईल, त्यामुळे ते 3 जो आहे तो 0ने डिवाइड झाल्यामुळे तो निघून जाईल. त्यामुळे काय राहिलं फक्त x² प्लस 2x मायनस 3. आता याचे मी इथं काय केलेत फॅक्टर्स पाडलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे फॅक्टर्स कसे पाडायचे आहेत. 3 असं 2 नंबर्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ज्यांचं मल्टिप्लिकेशन 3 येईल आणि सबट्रॅक्शन 2 येईल. सो हे त्यांचे फॅक्टर्स इथं पडलेले आहेत.
So which implies x plus 3 is equal to 0 and x minus 1 is equal to 0. So which implies x equal to minus 3 आणि x equal to 1. हे दोन आपल्याला इथे व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. आता या x आणि जे काही दोन एक्सच्या व्हॅल्यूज आले आहेत एक्स इक्वल टू मायनस 3 आणि एक्स इक्वल टू 1 आपल्याला इक्वेशन 1मध्ये ठेवायचं आहे. कशासाठी? तर वायची व्हॅल्यू मिळवण्यासाठी. सो पहिल्यांदा आपण एक्स इक्वल टू मायनस 3 इक्वेशन 1मध्ये ठेवतोय. जिथे जिथे तुम्हाला या इक्वेशन 1मध्ये एक्स दिसतोय तिथे तिथे तुम्हाला -3 सबस्टिट्यूट करायचं आहे. सो काय मिळेल? -3 सबस्टिट्यूट केल्यानंतर -3चा क्यूब -27, -3चा स्क्वेअर जो आहे तो 9 × 3 27, मायनस मायनस प्लस 9 3 जा 27 प्लस 7, -27 प्लस 27 कॅन्सल आउट होतील आणि इथं 7 प्लस 27 काय मिळेल? 34. आता एक्स इक्वल टू 1ची व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये ठेवायचं आहे. सो जिथे जिथे एक्स दिसते तिथे 1 ठेवायचं आहे. सो वाय इज इक्वल टू काय मिळेल? 1 + 3 - 9 + 7. 1 + 3 मीन्स 4, 4 + 7 मीन्स 11 आणि 11 - 9 मीन्स 2. सो वाय इज इक्वल टू 2 मिळालेला आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू -3 असताना वाय 34 मिळाला आणि एक्सची व्हॅल्यू 1 असताना वाय तुम्हाला 2 मिळाला. क्वेश्चनमध्ये आपल्याला पॉईंट्सच फाइंड आउट करायला सांगितली होती, त्यामुळे हे आपण या पद्धतीने सॉल्व करून पॉईंट्स फाइंड आउट केलेली आहेत. सो देअरफॉर द पॉईंट्स वेअर टँजंट्स आर पॅरलल टू एक्स ॲक्सिस आर -3, 34 अँड 1, 2. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे 4 एक्झाम्पल्स या व्हिडिओमध्ये पाहिले. टँजंट्स अँड नॉर्मलच्या इक्वेशन्स कशा फाइंड आउट करायचा ते आपण इथं पाहिलेले आहोत. सो होमवर्कसाठी एक्झाम्पल्स देते आहे, ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि मला आन्सर्स पाठवायचे आहेत. मी होमवर्क सॉल्व करून PDF सेंड करण्या अगोदर तुम्ही मला ते सॉल्व करून दाखवलं पाहिजे, म्हणजेच तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला सॉल्व करता येईल. सो इथे काही एक्झाम्पल्स दिली आहेत. 6 एक्झाम्पल्स आहेत. अगदी सोपी आहेत. ज्या पद्धतीने आता मी 4 एक्झाम्पल्स घेतलेत सिमिलरली त्याच टाईपमधले हे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मलच काढायचं आहे. कुठेही फाइंड द पॉईंट्स ऑन द कर्व अशा प्रकारचा क्वेश्चन इथं नाही आहे. तर हे एक्झाम्पल सॉल्व करा आणि मला पाठवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक अभ्यासणार आहोत. सो थँक्यू.